माय माऊली नमस्कार. विविध महान संत महिमा ग्रंथ गुरुचरित्र महिमा अध्याय 49 अभिवाचन करत आहे. श्रवण केले तर प्रतिक्रियेत श्री गुरुदेव दत्त लिहा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 49. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य सगुण सिद्धमुनी तेन मन करुण विनवितसे कर जोडून भक्तिभावे करोनिया. त्रैमूर्तीचा अवतार झाला वेशधारी नर, राहिला प्रीती गानगापुर कवन नक्षत्र म्हणूनिया. भूमीवरी प्रख्यात तीर्थ सती असंख्यात, समस्त सोडून येथ काय कारणे वास केला. अश्विन वैद्य चतुर्दशी दीपवाळी पर्वणीसी, श्री गुरुमणती शिष्याशी स्नान करावे त्रिश्रीचे. गया प्रयाग वाराणसी चल यात्रे कलतपुत्रेसी, विप्रवणती श्री गुरुशी आयती करीती म्हणूनिया. ऐकुणे श्री गृहासाठी रामाजवळे तीर्थे असती, करणेन लागे तुम्हा आयती चला दाविन तुम्हासी. ऐसे म्हणणे भक्तासी गेले अमरजा संगमासी, स्नान केले महर्षी शिष्यासेत श्री गुरुमूर्ती. श्री गुरुमणती शिष्याशी महिमा अपार या संगमासी, प्रयाग स्नाना पर्येसी षटकुळामध्ये स्नान करणे. विशेष भीमा नदी उत्तरे आहे, अमरदा संगमा मनोरप आहे. गंगा यमुना निर्धार हे तीर्थ प्रवे पर्येसा, आणि कष्ट तीर्थ सती त्यांची महिमा से ख्याती. सांगणे ऐका एक चित्ती श्री गुरुमणती शिष्याशी. ऐकोणी श्री गुरुचे वचन विनवेती भक्तजन. अमरजाव नाम कवन कवनापास उत्पत्ती, जालंधर निशाचर समस्त जिंकली वसुंधरा. पराभविले इंद्रपुर समस्त देव पळविले. देवा दैत्याशी झाले युद्ध, सुरर मारले बहुविध. इंद्रे जावणी प्रबोध ईश्वरा प्रती सांगितला. इंद्र म्हणे ऐक शिवा, दैत्य मारिले सकळ देवा. शीघ्र प्रतिकार करावा म्हणून चरणी लागला. आम्ही मारिता दैत्य हसी, रक्त पडे भूमीसी. अखिल राक्षस बिंदुसी, अधिक निपजती भूमीवरी. स्वर्ग मृत्यू पाताळ सर्व भरले दैत्यकूळ. मारिले मुचे देव सकळ म्हणून आलो तुझपासे. ऐसे वचन ऐकून ईश्वर प्रज्वळला म्हणे, निघाला रौद्र होणे दैत्य निर्दाळन करावया. इंद्र विनवी ईश्वरासी, स्वामी मारल दैत्यासी. जीवन आणावया देवासी, उपाय काही करावा. संतोष निगृजार म्हण अमृत वचन उच्चारण. घट दीधला तत्क्षण संजीवनी उदक देखा. उदक घेऊन इंद्र राव, त्वरित जातसे स्वभाव. शिंपणिया समस्त देव उडविले ते वेळी. उरले अमृत घटी होते घेऊन जाता मर जाते नाते. पाडिले भूमी अवचिते, प्रवाह झाला क्षितीवरे. संजीवनी नामे नदी उद्भवली भूमी प्रसिद्धी. अमरजा नाम याचे विधी, प्रख्यात झाले उदाहरा. अमृत नदी नाम याची, संगम झाला भीमरतेशी. तीर्थ झाले प्रयाग सरसी, त्रिवेणीचा संगम. ऐसा संगम महिमा देखा, पुढे तीर्थ असे अतिविषेका. दिसे अश्वत्थ सन्मुखा मनोरथ तीर्थ असे. त्या तीर्थी स्नान केल्या मनोरथ पाविजे काम्या. कल्पवृक्ष स्नान अनुपम्या कल्पिले फळ पाविजे. कल्पवृक्षाते पूजोनी जावे मग शंकर भोवणी. संगमेश्वर असे त्रिनयनी पूजा करावी मनोभावे. नंदिकेश्वरा नमोनी नमन करावे चंडी स्थानी. पुन्हा नंदी सभे करोनी जावे मग सोमसूत्रासी. सवेसी परतोणी ऋषभासी नमोनी जावे चंडीपासी. पुढे जावे समसूत्रासी येणे विधी प्रदक्षिणा. ऐसी प्रदक्षिणा देखा 3 वेळा करुणैका. ऋषभस्थानासी येऊणी का अवलोकावे श्री शिवासी. वाम हस्ती ऋषन धरोणी, तर्जने अंगुष्ट शिंगी ठेवणे. विजा पाहावी दोन्ही नयने, इंद्रासमान होय नर. पुढे तीर्थ वाराणसी, अर्थकोशसे प्रियसी. ग्रामसे नागेशी तेथून उद्भवसे जाण. त्याच्यासे आख्यान कथा नवे प्रत्यक्ष जाण. होता एक ब्राह्मण भारद्वाज गोत्राचा. विरक्त असे ईश्वर भक्त सर्वसंग त्याग करीत. आपण असे अनुष्ठानित सदा ध्याय श्री शिवासी. प्रसन्न झाला चंद्रमौळी सदा दिशे दृष्टीजोळे. विप्राल्हादे सर्व काळी देह विसरोणी इंडतसे. लोक म्हणती पिसा त्यासी, निंदा करीती ओसी. दोघे बंधू असती तयासी, नामे त्यांची वरारा. एकाचे नामसे ईश्वर, दुसरा नामे पांडुरंगेश्वर. बंधू ते केलं अवेर, आपण निघाले काशीशी. ब्रह्मज्ञानी द्विजनिका, पिसा म्हणती मूर्ख लोक. बंधू सिमणे द्विज ऐका, नका जाऊ काशीशे. ईश्वेश्वर असे माझे जवळे दाखविन तुम्हा ते तात्काळी. आश्चर्य करीते लोक सकळी दाखवी म्हणती बंधुजन. ही तुकी अवसरी विप्रगंगा स्नान करी.
ज्ञानस्थ होता साक्षात्कारी ईश्वराला तयाजवळी. नव्हे तसे शिवासी आम्हा पाहिजे नित्यकासी. दर्शन व्हावे ईश्वरासी म्हणून चरणी लागला. ईश्वर भोळा चक्रवर्ती प्रसन्न झाला ती प्रीती. दिसे काशी क्षत्र निश्चिती मणिकर्णिका कुंड झाले. संगम झाला नदी भीमा. तीर्थकाशी अति उत्तम आचार करीती मनोरम धर्मा. बंधू ज्ञानी म्हणती मोग. श्री गुरु म्हणती भक्तजनासी काशी तीर्थ प्रकटलेसी. संशय न धरावा तुम्ही मानसी. वाराणसी प्रत्यक्ष हे ऐकोणी समजत द्विजवर करीती स्नान दान आचार. तेथून पुढे येती गुरुवर सिद्ध सांगे नामधारका. आपले भगिनी रत्नाबाईसी दोषसे भोवसी. बोलावणे त्या समयासी पुसताती श्री गुरुमुनी. ऐक पूर्व दोष भगिनी तू आले समचे दर्शने. पाप तुझे असे गहने आठवण करी मनात. ऐकणे श्री गुरुचे बोला पाया पडे वेळोवेळ. अज्ञान आपण मोड केवळा येतुके ज्ञान कैसे मज. श्री गुरु म्हणती येते येसी आपले पाप मजपुससी. वरिले पाच मार्जरासी नेनासी कुणोदरी आपुले. पाच मार्जराचा घात लागला अनेक दोष होत. हे सैकुणे पाहे त्वरित श्वेत कुष्ठ झाले तीसी. श्री गुरुपसती ती येसी तुझसती पापरासी. पुढेले जन्मे भोगितेसे तरी कुष्ठ जायला होतासी. रत्नाबाई नवी स्वामी आसी उपगले बहु जन्मासी. याचिकासे दर्शनासी आले मी मुक्त होईल म्हणून. इतके ऐकुनी श्री गुरुमूर्ती रत्नाबाईस निरोप देती. पाप विनाशी जाय त्वरित स्नान मात्रे जाईल कुष्ठ. नित्य करी ओ येथे स्नान सप्तजन्मीचे पाप भग्नम. संध्या न धरी ओ नुमान म्हणून सांगती श्री गुरु. सिद्ध म्हणे नामधारकासी आम्ही देखिले दृष्टीसी. स्नान करिता त्रिरात्रीसी कुष्ठ तिचे परिहारिले. पुढे कोटी तीर्थ देखा श्री गुरु दाविती सकळी का. स्नान मात्रे होयनी का याचे आख्यान बहु असे. सोमसूर्य ग्रहणेसी अथवा संक्रांती पर्वतीसी अमावस्या पौर्णिमा प्रतिपदेशी स्नान येथे करावे. पुढे तीर्थ रुद्रपाद कथा असे अतिविनोद. गया तीर्थ समप्रद तीर्थ असे उदाहरा. पुढे असे तीर्थ चक्रतीर्थ अतिविशेष पवित्र केशव देवस नित्यतन्न पुण्यराशी स्नान असे. तया तीर्थी स्नानकरिता पतित होती ज्ञानवंता. अस्ति होती चक्रांकिता तारावती समान देखा. ग्राम पूर्वभागेशी कल्लेश्वर देवप्रियेसी. जैसे गोकर्ण महाबळेश्वरी समान क्षेत्र प्रियेस. अखंड श्रावण मासी अभिषेक करावा देवासी. दीपाराधना कार्तिक मासी अनंत पुण्य अवधारा. म्हणती समस्त भक्तजन नेनो तीर्थाचे महिमान. स्वामी निरोपेले कृपेने पुणेत केले अम्मासी अष्टतीर्थ निरोपण. श्री गुरु आले मठस्थान समाराधना करीती भक्तजन मानंद प्रवर्तला. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे अमरजा संगमे गंधर्व पूर्व तीर्थ महिमा निरुपमम नाम 49 अध्याय. श्री गुरु दत्तात्रय अर्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. संख्या 63. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रवण केले तर प्रतिक्रियेत श्री गुरुदेव दत्त लिहा.